काका काका तुम्ही शांत व्हा काका. तुम्ही तुम्ही नका रडू काका. गोड बनवण्यासाठी सांगितलं होतं ना तुम्ही. खाऊन घ्या शेवटचं. शेवटचं का? काय झालं? 25 रुपये लागतील पुढच्या शिक्षणासाठी. कुठून येतील एवढे पैसे? आणि जर पैसे जमा नाही झाले इतके तर शिक्षण संपलं. मग माहित नाही भीम कधी शिक्षण सुरू करू शकणार आणि तुम्ही गोड कधी खाणार. म्हणून 25 रुपये काही कमी रक्कम नसते. 25 रुपये? हो 25 रुपये. समजतंय ना तुम्हाला किती असतात 25 रुपये? हे तर आत्ताच्या शिक्षणासाठी. जसं जसं शिक्षण पुढे जाईल ना पैसा अजून वाढल. माझी गोष्ट ऐका. भीमला सांगा की हे अभ्यास सोडून जरा कामधंदा शोध. अजून एक गोष्ट. डॉक्टर साहेबांनी तुम्हाला काम करायला अजिबात नाही सांगितलंय. जेव्हापर्यंत तुम्ही पूर्णपणे बरोबर नाही होत तोपर्यंत तुम्ही काम नाही करू शकत. समजून घ्या हे. मला पण तुमची काळजी आहे. विचार नका करू. पोराच्या पास होण्याच्या आनंदात गोड खायचं होतं ना तुम्हाला, तर घ्या खाऊन. आणि अजून एक गोष्ट. पुरंजन, आनंद, भीम, रमा, लक्ष्मी हे समदे काहीतरी वेगळंच स्वप्न बघतायत. त्यांना असं वाटतंय एका महिन्यामध्ये 25 रुपये जास्त काम करून कमवून घेतील. ऐका माझं आणि त्यांना समजवा. तसं जास्त कमवण्याच्या नादात तुमची ही हालत झाली आहे ना, त्यांची पण हालत अशी नको व्हायला. घ्या आता. घ्या घ्या खा. जास्त विचार नका करू. ₹25 भीम भीम काय झालं बाबा? ये पोरा, इकडे ये. माझ्या जवळ बस. ये. काय झालं बाबा? आपण दोघे शेजारी आहोत आणि माझा परिवार असा शेजारी नाहीये की शेजारचा मुलगा परीक्षेमध्ये पास व्हावा तर त्याला काही गोडधोड बनवून द्यावं किंवा काही गोड बनवून द्यावं. पण मी माझ्या ताटातून एक घास तर देऊ शकतो ना. मी ह्यासाठी मला कोणी अडवू पण शकत नाही.
घे पोरा, आपल्या बापाच्या हाताने खा. अभिनंदन समजू. भीम, बाप जेव्हा अशक्त होतो ना, म्हातारा होतो ना, त्याचा अर्थ हे नाही त्याची पोरं त्याच्याशी खोटं बोलायला लागावी. कोणतं खोटं बाबा? हेच त्या पुढच्या शिक्षणासाठी 25 रुपये लागतील. आणि ही गोष्ट तू मला आतापर्यंत नाही सांगितलीस. बाबा, एवढी मोठी रक्कम होती म्हणून यांनी तुम्हाला नाही सांगितलं. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत. आम्ही सगळे मिळून भीमच्या शिक्षणासाठी कुठूनही पैसे जमा करू शकतो. आमच्यावर विश्वास ठेवा बाबा. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. वय रामजी, बरोबरच बोलताय. आता मी पण तर यांच्या सोबतच आहे. हे बघ रामजी, आता तरी तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. बाकीची काळजी सोडून दे. हो बाबा, आपण सगळे मिळून काही ना काहीतरी करून घेऊ. तुम्ही काळजी नका करू. पण मला एक गोष्ट सांगा, मी पास होण्याच्या आनंदात तुम्ही मला गोड खाऊ घातलं. तुम्ही गोड नाही खाणार? प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकार. राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. छान वाटलं, खूपच छान वाटलं हे जाणून की माझा भीम एकटा नाहीये. पूर्ण कुटुंब त्याच्या सोबत आहे. फक्त जिजाबाईला सोडून. जिजाबाई, तू एकटी नाही विरोध करू शकशील आणि नाही जिंकू शकशील. सगळ्यांना समजलंय आता, आणि जोपर्यंत तुला समजेल तोपर्यंत फार वेळ होऊन जाईल. म्हणून तुला म्हणते, जिद्द सोडून दे, सोडून दे ही जिद्द. ताई, ज्या प्रकारे भीम आपल्या जिद्दीला ढाल बनवून या जगाशी एकटं लढतोय ना, तसंच मी बी आपल्या घरातली ढाल बनवून आपल्याच घराच्या भलाईसाठी एकटीच लढतीये. आणि ही लढाई तू कधी जिंकूच शकणार नाही. कारण ज्याचं मन साफ नसतं ना, तो कधीच जिंकू शकत नाही. आपल्या हद्दीत जा. आपली हद्द इसरू नकोस. जा.
तर जिजाबाई, माझी एक गोष्ट तू लिहूनच ठेव. मला काय बी लिहून ठेवायची गरज नाही हाय, कारण ही लढाई भीम आधीच हारलाय. 25 रुपयाची एवढी मोठी रक्कम या जन्मात तर काय, कोणत्या बी जन्मात जमवणं अशक्य आहे भीमसाठी. जिजाबाई, भीम आजपर्यंत असंभव गोष्टीच करत आलाय, आणि तो त्यासाठी प्रयत्न पण करणार, आणि मला पूर्ण विश्वास पण आहे की तो ह्याच्यात नक्कीच यशस्वी होईल. ठीक आहे, करू त्या प्रयत्न. बघूया कोणत्या मातीचा बनलाय तुमचा भीम. मी पण इथंच आहे आणि तुम्ही सगळे बी इथंच आहे. पण तुम्हाला हे कुठं माहितीये का माझा नवरा ज्या मातीपासून बनलाय त्या मातीपासून कोणी बनू बी नाही शकत. काय झालं, बरोबर तर बोलले मी? तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना. आम्ही सगळे मिळून भीमच्या शिक्षणासाठी कुठूनही पैसे जमा करू शकतो. आमच्यावर विश्वास ठेवा बाबा. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. वय रामजी, पोरं बरोबरच बोलताय, आणि आता मी पण तर यांच्या सोबतच आहे. जिजाबाई, भीम आजपर्यंत असंभव गोष्टीच करत आलाय, आणि तो त्यासाठी प्रयत्न पण करणार, आणि मला पूर्ण विश्वास पण आहे की तो ह्याच्यात नक्कीच यशस्वी होईल. भीम, जर तुला आत्ता नाही थांबवलं शिक्षणापासून, तर तू अशी शिक्षणाची नाटकं करत बसशील, आणि तुझ्या शिक्षणाच्या नादात या घरातल्या लोकांचं आयुष्य नाही बर्बाद होऊ देणार मी. मी काय बी करून तुझं शिक्षण थांबवणार, आणि हीच खरी येळ आहे. वादळाशी कोण जिंकू शकतंय भीम? जे तू जिंकायचा प्रयत्न करतोयस. आत्या, जातोय मी. सांभाळून जा हा. आनंद दादा, चल लवकर. हो भीम, चल.
समजलं तर मला कालच होतं की तुम्ही सगळे जण आता एकत्र झालायत ते. पण याचा अर्थ हे नाही की तोंड उचलून सोबत फिरायला निघून जाल. आणि तुझं काय काम आहे सकाळचं? चाय बनवणं. आणि तू कुठे चाललीये? आई मी चहा बनवलाय, तुम्ही नव्हत्या आणि बाबा पण झोपले होते, त्यामुळे त्यांना उठवलं नाही. त्यांची तब्येत खराब आहे म्हणून मी दोघांचा चहा झाकून ठेवलाय. आणि स्वतः चाय पिऊन चाललीयस? या भीम आणि रमा सोबत राहून संस्कार नको विसरू आपले. नाही आई, नाही. आम्ही कोणी चहा प्यालेलं नाही आहोत. हो बाबा, मी आणि रमा कामावर जातोय. आम्ही सगळे आहोत. आम्ही सगळे मिळून ते भीमच्या शिक्षणासाठी लवकरात लवकर पैसे जमा करायचेत ना. आणि मी पण यांच्यासोबत काम शोधायला चाललोय. चल भीम, उशीर होतोय. सगळ्यांना आपल्या मनाचं करायचं आहे इथे. जिजाबाई, एक कप चहा तरी दे. हो देते की चाय. सुनांना घराच्या बाहेर पाठवा आणि बायकोकडून काम करून घ्या. सगळी एका संकट. घ्या, आतापर्यंत शिक्षणाच्या नावावर भीम, रमा आणि रामजीला बर्बाद होताना बघितलं. आता सगळी लोक ह्या मंडळात सामील झाले. आधी नुसता भीम बर्बाद होत होता, आता ही सगळी लोक बर्बाद होतील. आम्हाला काय, आम्हाला तर बस याला बरबाद होताना बघायलाच आनंद होते. ऐका, सगळे चाळकरी बाहेर या. काय झालं? ऐका, सगळे चाळकरी बाहेर या. नमस्कार मालक. तुमच्यापैकी कोणी नरोत्तम जोशीला पाहिलंय का? नाही मालूम, आम्ही त्यांना नाही पाहिलं. काय झालं? पळून गेला का? पळून जाईल कुठे? पकडू त्याला. पण आम्हाला तर ऐकण्यात आलंय की नरोत्तमजीने काही नाही केलंय. आता तुम्ही काय त्यांच्यावर राग काढताय का? चुकीचं ऐकलंयस तू. खरी गोष्ट ही आहे की आम्ही सामाजिक कायदे मानणारे आणि मान्य करायला लावणारी लोक आहोत. मग तो नरोत्तम जोशी सारखा मोठा माणूस का असेना, सामाजिक कायद्यांचा दंड तर त्याला भोगावाच लागेल. बरोबर बोलताय. पशुहत्याचा सामाजिक दंड पण असायला पाहिजे. पण प्रश्न हा आहे की नरोत्तम जोशीने पशुहत्या केलेली आहे की नाही. त्याच्यात तो दोषी आहे का नाही. आणि तसं पण तुम्हा लोकांना सवयच आहे कुठल्याही अपराधाशिवाय शिक्षा द्यायची, आहे ना प्रचंड देवजी. ज्याप्रमाणे तुमचा पूर्ण समाज आमच्या जातीला कुठल्याही अपराधाशिवाय कित्येक वर्ष शिक्षा देत आलेला आहे. म्हणून योग्य आहे की कुठल्याही अपराधाशिवाय तुम्ही नरोत्तम जोशीला सुद्धा शिक्षा देत आहात.